रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दूध, केशराच्या काड्या, 1 कप साखर, खायचा पिवळा रंग, 3 कप नारळाचा किस, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप दूध, साजूक तूप, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या। दुधात केशर, साखर मिसळून घेत या मिश्रणाला उकळी काढायची आणि यात खायचा रंग घालायचा। आता यात सुक्या नारळाचा किस, मिल्क पावडर आणि गरजेप्रमाणे दूध आणि साजूक तूप घालत हे मिश्रण एकजीव करायचं आणि शिजवून घ्यायचं। आता अशा पद्धतीने ताटात हे मिश्रण पसरवून घ्यायचं। हे थंड करून घेत यात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि अशा पद्धतीने वड्या करायच्या। झाली आपली रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी तयार। तर सगळ्यात आधी पॅन मध्ये घ्यायचंय 1 कप दूध, यामध्ये घालूयात केशर आणि जितकं दूध आहे तितकीच साखर। 1 कप दूध 1 कप साखर। आता याला आहे ना एक छान उकळी काढून घेऊयात। साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि इथे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि त्याचबरोबर साखर ही व्यवस्थित विरघळली गेलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये मी घालते थोडासा खायचा रंग, पिवळा रंग घालते। रंग घालणं ऑप्शनल आहे, थोडीशी हळद जरी घातली ना तरी चालेल, रंग नसेल घालायचा तर। चव नाही बदलत कारण यामध्ये बऱ्यापैकी साखर असते, त्यामुळे थोडी हळद जरी घातली तरी त्या पदार्थाची चव बदलत नाही। आता यामध्ये आपण घालतोय डेसिकेटेड कोकोनट। तर डेसिकेटेड कोकोनट बद्दल आहे ना बऱ्याचदा असा गैरसमज होतो की खूप महाग पडतं किंवा परवडत नाही। तर साधारण 50 ते 60 रुपयाला पाव किलो डेसिकेटेड कोकोनट मिळतो आजकाल बाजारात। आणि ओला नारळ जर घ्यायचा झाला तर तोही 30 ते 35 रुपयाला एक नारळ असतो आणि ज्या प्रमाणात आपण ही बर्फी बनवतो त्या प्रमाणात कमीत कमी 1.5 नारळाचा तरी चव लागतो। आता 3 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। यामध्ये आपण घालतो अर्धा कप मिल्क पावडर। मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी काहीच हरकत नाही। आता हे मिक्स करूयात। यामध्ये ना पाव कप दूध आणखी मी वरण घालतीये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। चला, हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूया 2 चमचे साजूक तूप। तुपामुळे या बर्फीला ना ग्लेज खूप छान येते आणि चवही सुंदर लागते, त्यामुळे 2 चमचे साजूक तूप आणि 3 ते 4 मिनिटं आणखी हे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं। चला, हे बर्फीचं मिश्रण अगदी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे आणि छान असं रसरशीत पण दिसते। पूर्ण आपल्याला हे सुकं सुकं किंवा ड्राय करायची अजिबात गरज नाही आहे, थोडासा ओलावा त्यामध्ये राहिला पाहिजे। आता इथे घ्यायची आहे प्लेट आणि यामध्ये आपण ही बर्फीचं मिश्रण घालूया आणि ही छान अशी स्प्रेड करून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकाल बर्फीचं हे मिश्रण आहे हे छान असं एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। 9 इंच व्यासाचा ही एक डिश आहे किंवा ताटली आहे, म्हणजे 9 इंच गोलाकार। आता हे शक्यतो ना असं जितकं शक्य असेल तितकं असं प्रेस करून 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 हे एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे त्याला छान असा एकसंधपणा येतो आणि बर्फीचे पीसेसही छान निघतात। बर्फी छान सेट झाली आहे, तुम्ही बघू शकाल मस्त अशी स्टिफ झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालते सुका मेवा, ज्यामध्ये आहे पिस्त्याचे स्लाइसेस। गरम गरम असतानाच घाला, पण मला हे टेक्स्चर तुम्हाला दाखवायचं होतं टॉपचं, म्हणून मग मी आधी घालायची गडबड नाही केली। आणि त्याचसोबत थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या हे करूयात छान यामध्ये प्रेस। चला, बर्फी इथे छानपैकी काढून कट करून झालेली आहे। आता एक पीस याचं काढून बघूयात। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत दिसते ही बर्फी, जबरदस्त। आता ही बर्फी रूम टेम्परेचरवर जर तुम्ही स्टोअर केली तर 4 ते 5 दिवस छान टिकते, खराब होत नाही। डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकते, खराब न होता। तर या रक्षाबंधनला ही नारळाची बर्फी नक्की बनवून बघा।